सगळ्यात पहिला प्रश्न असा की भाषावार प्रांतरचना हा स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग होता. ही नंतर कोणाला तरी सुचलेली गोष्ट नाही. आपल्या राष्ट्रगीतामध्ये विंध्य, हिमाचल, यमुना आणि गंगा आणि उच्छल जलधी तरंगा म्हणजे समुद्र, हे जेवढे या देशाला नैसर्गिक आहेत, मूलभूत आहेत, तेवढेच सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक समाज म्हणून पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग हे सर्व भाषिक प्रदेश, भाषिक समाज हे तेवढेच मूलभूत आहेत. आणि या अर्थाने भारताचं स्वातंत्र्य जेव्हा आपण घेतो त्यामुळे अखिल भारतीय एक राष्ट्रीयत्वाची, साम्राज्यवाद विरोधी लढ्याची भूमिका ही जशी महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका हे जे आमचे भाषिक समाज आहेत ते राजकीय समाजसुद्धा बनत होते. त्यावेळेला राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. आणि रवींद्रनाथ टागोरांनी 1911 साली जेव्हा राष्ट्रगीत लिहिलं त्यावेळेला यापैकी बंगाल सोडला तर एकही प्रांत अस्तित्वामध्ये नव्हता, प्रॉव्हिन्स नव्हता. बॉम्बे असेल, मद्रास असेल, सिंध असेल किंवा युनायटेड प्रॉव्हिन्स असेल, हे 4-4, 5-5 भाषा एकत्र असलेले प्रांत होते. हे भाषावार नव्हते. पण ते करावे अशी भूमिका काँग्रेसनी सुद्धा किंवा कोणीही पहिल्यांदा मांडण्याच्या आधी रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत, म्हणजे जे आपण राष्ट्रगीत म्हणून नंतर स्वीकारलं, ते लिहिलेलं आहे. म्हणजेच आणि सगळ्यात पहिलं जनआंदोलन कुठलं झालं स्वातंत्र्य चळवळीमध्ये, हे बंगालच्या फाळणीच्या वेळेला झालेलं आहे. वंगभंगाचा विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र, पंजाब पासून सगळीकडे पेटलं. ते याच मुद्द्यावरती, कारण भाषिक समाज हा एका अर्थाने आमच्या राष्ट्रीयत्वाचा एक भाग सुद्धा आहे. ज्या राज्यांमध्ये जे राज्यांमधला समाज हा भाषिक राजकीय समाज म्हणून विकसित असतो, संघटित असतो, ती राज्य सामाजिकदृष्ट्या सगळ्यात जास्त प्रगत असतात. हे भारतातलं सत्य आहे.